आजरा अक्कलकोट एसटी बस सुरू करण्याची मागणी। अन्याय निवारण समितीने आजरा एसटी आगार प्रमुखांना दिले निवेदन। तालुक्यातील श्री स्वामी समर्थ भक्तांच्या सोयीसाठी घातले साकडे। आजरा एसटी आगारासाठी नव्याने 5 बसेस प्राप्त झाल्यात। याच पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने असून त्यांच्या सुविधेसाठी आजरा व्हाया निपाणी, कोल्हापूर, सांगली ते अक्कलकोट अशी नियमित बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी आजरा अन्याय निवारण समितीने केली आहे। या सेवेमुळे आगाराचे उत्पन्नही वाढण्याची शक्यता असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे आजरा आदमापूर मार्गावरही प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन नवीन रूट निश्चित करून बस सेवा सुरू करावी अशीही शिफारस करण्यात आली आहे। या दोन्ही मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी असे आवाहन समितीने आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केले आहे। आजरा तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असल्याने येथील बहुतेक प्रवासी एसटी बसेसवर अवलंबून असतात। मात्र अनेक वेळा स्थानकात बस बंद असे बोर्ड लावले जातात, ज्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते। गाडी रद्द होण्याच्या कारणाबाबत विचारलं असता समाधानकारक उत्तर दिलं जात नाही। उलट डेपोत विचारणा करा असं सांगितलं जातं। स्थानकात कार्यरत असलेले वाहतूक नियंत्रक मुंडे यांच्याविषयी अनेक तक्रारी असून प्रवाशांशी अयोग्य वागणूक दिली जाते असा आरोपही निवेदनात करण्यात आलाय। या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी समितीने केली आहे। तालुक्यातील शाळकरी विद्यार्थी आणि लघु पल्ल्याचे प्रवासी यांच्यासाठी सुरू असलेल्या बस सेवा सध्या अपेक्षित उत्पन्न देऊ शकत नसल्याने त्या बंद करण्यात येऊ नयेत, त्याऐवजी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करून उत्पन्न वाढवण्याचा पर्याय निवडावा असा सजग सल्ला समितीने दिलाय। या निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, व्हायबी चव्हाण, ज्योतिबा आजगेकर, संतोष ढोनुक्षे, पांडुरंग सावरतकर, अभिजित संगपाळ, संजय जोशी, गौरव देशपांडे, जावेद पठाण आदींच्या सह्या आहेत।